कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मागील डिसेंबर महिन्यात झाली. प्रभाग अनुसूचित जाती या वर्गातून मी निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून विधान परिषदेचे आमदार मान्य विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये मी विजयी झालो. विजयी झाल्यानंतर अनुसूचित जातीचा तो प्रभाग असल्यामुळं त्याची जात पडताळणी 6 महिन्यात करणं कायद्याने बंधनकारक असताना अनुसूचित जात पडताळणी समितीकडे आमचे कागदपत्र आम्ही दाखल केलेले होते. परंतु विरोधी उमेदवार विरोधी पक्ष आमदार आशुतोष काळेंनी त्या माझ्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला. आणि तो आक्षेप अशा प्रकारचा घेतला का माझे वडिलांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन आहे आणि माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. मी मूळचा तुम्हाला सर्वांना परिचित असेल, रणशूर म्हटल्यावर धारणगाव, कोपरगाव जवळपासून 5-6 किलोमीटर असलेलं आमचं गाव धारणगावचा मी मूळ रहिवासी. या पत्रकार परिषदेला उपस्थित असले माझे चुलते शांतारामजी रणशूर, तुकाराम तात्या रणशूर, माझे मामा दत्तू मामा पगारे, माझे मित्र इरफान हाजी कुरेशी, अशोकराव शिंदे जे माझे नातेसंबंधात माझे मिसेसचे सासरे चुलते लागतात, रमेश भाऊ घोडराव हे आमचे दाजी, यांना आमची चुलत बहीण दिलेली, प्रदीप भाऊ आयरे हे माझे नातेवाईक आहे, संतोष भाऊ आहे, रोशन भाऊ आहे आणि प्रतीक भाऊ हा माझ्या मामांचा मुलगा आहे. परंतु त्यांनी जो आक्षेप घेतला का माझं एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांचं शाळेचं शिक्षण हे पुंतांबा या ठिकाणी झालं. आणि पुंतांबा या ठिकाणी झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं वडिलांचा जन्म 1940-41च्या आसपासचा आहे. आणि त्या काळातली परिस्थिती जर पाहिली आत्ताच्या बौद्ध समाजाची आणि त्या काळातल्या महार समाजाची, पूर्वाश्रमीची महार समाजाची अतिशय वाईट परिस्थिती होती. आणि त्या काळात पुंतांबा हे इंग्रजांचं एक केंद्र होतं. जसं आज कोपरगाव तालुका महसुली तालुका आहे, तिथं बोर्डिंग होती. त्यांच्या वडिलांचीही परिस्थिती नव्हती, त्यांनी तिथल्या ख्रिश्चन बोर्डिंगमध्ये टाकलं. आणि त्या काळातल्या ख्रिश्चन बोर्डिंगमध्ये त्यांचं शिक्षण झालं असल्यामुळं तिथल्या फादरनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर ख्रिश्चन म्हणून लावलं. त्यांनी कधीही बदलण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वडिलांनी तो ख्रिश्चन होता, ते नोकरीला लागले, त्यांच्या मेरिटवर नोकरीला लागले, त्यांनी त्याच्यात बदल करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परंतु माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. तुम्हाला दाखला तो पण माहिती, शाळेच्या दाखल्यावर मी हिंदू महार आहे. माझ्या बहिणींच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. आणि माझे आजोबा असतील, आमचे धारणगावचे सर्व ग्रामस्थ रणशूर असतील, धारणगाव जवळजवळ आमचे 150-200 कुटुंब आहे रणशूर. मी माझे भावकीतले धरले तर ते धारणगाव कोळपेडीला जाताना तुम्ही जे स्मारक लागतं ते युवराज रणशूर माझ्या वडिलांचे चुलते होते, सेल टॅक्स ऑफिसर होते. ते आमच्या घरातले शांतारामजी, तुकाराम तात्या. फक्त एकच टेक्निकल अडचण अशी होती का माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर ख्रिश्चन असल्यामुळं राजकीय शक्ती विरोधकांनी वापरून, आमदारांनी वापरून ते जात प्रमाणपत्र अवैध केलं. सोमवारी त्याचा निकाल आला संविधानाच्याच माध्यमातून जात पडताळणी समिती. परंतु त्या निर्णयाच्या विरुद्ध ज्या संविधानाच्या समितीने संविधानाच्या माध्यमातून निकाल दिला त्या संविधानाने आम्हाला पुढील न्याय हक्कासाठी मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर इथं जाण्याची परवानगी दिलेली. आणि मी ही पत्रकार परिषदच त्यासाठी बोलवलेली का सोमवारी निकाल जरी आला तर आमच्या वकिलांशी रीतसर सल्ला मसलत करून आम्ही मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी आमची दाद मागणार आहे. तसं जर पाहिलं, तुम्हाला जर पाहिलं तर 1950चा 56चा इथला पुरावा आहे. जयवंत बायजा महार हे माझ्या वडिलांचे वडील, यशवंत बायजा महार, हनुमंत बायजा महार, दामोदर बायजा महार, वसंत बायजा महार, त्यातल्या जात पडताळणीत सर्व माझ्या नातेवाईकांची जात पडताळणीत ते दिलेले. आणि अशा परिस्थितीत हा महसुली पुरावा असताना जात पडताळणी समितीने आमचा कोणताही विचार केलेला नाही. फक्त राजकीय शक्तीने आमच्या नगरपालिकेची सत्ता गेली. आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी जी भूमिका, राजकीय भूमिका भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून जी आमदार आशुतोष काळे यांच्या स्टेजवर असेल, माझे भाषणं असतील, त्यांचा त्यांनी मनात राग ठेवून फक्त आंबेडकरी चळवळीतले एक नेतृत्व, मी गेली 24 वर्ष आले या शहरात, या तालुक्यात आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचा शहर अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून काम केले. 15 वर्ष इथल्या पदावर मी असताना एक रिपब्लिकन चळवळ उभी करण्याचा निश्चित प्रयत्न केला. आणि तो राग धरून आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळेंनी केलेलं आहे. त्या मी जर विषय घेतला
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेत 96 साली सौ सिंधुताई कोपरे यांना नगराध्यक्ष केलं होतं. अशोकराव शिंदे यांचे बंधू चुलत बंधू प्रकाश भाऊ शिंदे यांना नगराध्यक्ष केलं होतं. आणि त्यांचे चुलते कालकथित आंबेडकर चळवळीतलं त्या काळातलं मोठं नेतृत्व बाळाभाऊ धोंडीबा शिंदे यांना उपनगराध्यक्ष केलं होतं. त्याच्यानंतर 2011ला सुरेखाताई राक्षे मातंग समाजाची माझी भगिनी नगराध्यक्ष झाल्या होत्या. या जर पाहिलं आता हा कोल्हे परिवारांनी मागासवर्गीय समाजाला कायम न्याय देण्याची भूमिका घेतलेली. मागासवर्गीय समाजाला न्याय देत असताना यांनी मागासवर्गीय नेतृत्व संपवण्याचं कारस्थान आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेलं आहे. त्या दिवशी निकाल लागल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचा जल्लोष केला, निकाल लागला म्हणजे ते विजयी घोषित झालेले नव्हते. पार्टीनीच ती सूचना केली, गुलाल उधळला, फटाकडे उधळले, जसं काय विजय उत्सव झाला त्यांना, अशा पद्धतीचं त्यांनी त्या दिवशीचं वातावरण केलं. पण आम्हाला मान्य उच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे, तो संविधानाने आम्हाला दिलेल्या घटनेला. त्यानुसार मी माझ्या वकिलांशी चर्चा करून येत्या काही दिवसात मान्य उच्च न्यायालय संभाजीनगर या ठिकाणी माझी याचिका निश्चित दाखल करणार आहे. यांचा जो कोर्टामध्ये निकाल आला किंवा निकाल दिला तर ते फक्त त्यांच्या वडिलांच्या जातीच्या आधारे दिला. पण त्यांचा मूळ पुरुष म्हणजे त्यांचे आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांचे खापर पंजोबा असतील, त्यांच्या सर्व याच्यावरती हिंदू महार ही जात आहे. फक्त वडील नोकरीनिमित्त म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीमुळे ते ख्रिश्चन शाळेत गेले आणि ख्रिश्चन शाळेत शिकले म्हणून त्यांच्या वडिलांच्या याच्यावर जे ख्रिश्चन शब्द आला आणि त्याच्यावरून पण त्यांचे जर मूळ बघितलं तर मूळ पुरुष हे त्यांचे सगळे हिंदू महाजन म्हणजे याच्यात आहे. आणि त्यांचा जो उतारा आहे धारणगावच्या उतार्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यावेळेस जात लावली जात होती, हिंदू महार अशी जात लावली जायची. म्हणजे समजा त्यांचं वडिलांचं नाव जे असेल त्याच्या पुढं महार शब्द लावला जायचा, तर त्यावर सुद्धा हिंदू महार म्हणजे महारच शब्द आहे. तर हे जो निकाल आला आणि निकाल देताना त्यांनी समजा काय निकष लावले असेल ते लावले असेल, पण जितूभाऊला आता पुढं हायकोर्टामध्ये जाण्याची त्यांनी संधी आहे किंवा ते जाणार आहे आणि त्यांच्या समवेत आम्ही आहेच. आणि कोल्हे साहेबांचा जर स्वर्गीय माजी मंत्री कोल्हे साहेबांचा इतिहास बघितला किंवा बिपिनदादांचा किंवा स्नेहलताताई आमदार यांचा जर इतिहास बघितला किंवा विवेक भाईंचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी मागासवर्गीय समाजाला मोठमोठ्या पदावरती नेलेलं आहे आणि मोठमोठ्या पदावरती त्यांना संधी दिलेली आहे. मला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथम डायरेक्टर झालो आणि नंतर त्यांनी डायरेक्टर झाल्याबरोबर प्रथम सर्व महाराष्ट्रामध्ये असा एकमेव कारखाना आहे कोल्हे कारखाना का त्यांनी मला व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली. यानंतर दुसरा एक विषय असा आहे की आमदाराच्या गावाशेजारी शहाजापूरला कुराणच्या प्रती फाडल्या गेल्या, कुराण जाळलं गेलं. आमदार साहेब त्याच्याबद्दल एक चकार शब्द बोललेले नाही किंवा तिथं जाऊन बघितलेलं सुद्धा नाही. तिसरा विषय असा आहे की आमदारांना त्यांच्या स्वकीय सहाय्यक यांनी जर मारामाऱ्या भांडणं केले तर तिथं जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसून तिथं वेळ आहे, पण कुराण पाडलं किंवा एखाद्या मागासवर्गीय समाजावर काही अन्याय झाला तर तिथं जायला त्यांना वेळ नाही. दुसरी गोष्ट, कोल्हे साहेबांनी किंवा बिपिनदादा असतील, विवेक भाई असतील, आमदारताई असतील, यांनी मागासवर्गीय समाजाला आजपर्यंत न्यायच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूने त्यांनी मागासवर्गीय समाजाला उच्चपदस्थ केलं आहे आणि इथं आमदारांनी आज आमच्या जितूवर जे काही कोर्टामध्ये केलं आहे ते म्हणजे मागासवर्गीय समाजाला त्यांनी रिवर्स नेण्याचा प्रयत्न केला किंवा मागासवर्गीय समाजाला त्यांनी मागं नेलं, असं माझं स्पष्ट मत आहे. शासन नियम काय सांगतो त्या नियमानुसार तुमच्या 50 वर्षामागील पुरावा हा आजोबांचाच लागतो किंवा तुमच्या चुलत्यांचा लागतो. तर तुम्ही लक्षात घ्या, इथं चुलत्यांचं हिंदू महार, आजोबांचं हिंदू महार, फक्त वडील एक शाळेत गेल्यामुळं. आता मी तुम्हाला दुसऱ्यांचं उदाहरण दिल्यापेक्षा माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. माझी बायको जेल रोड कन्या विद्या मंदिर मध्ये शिकत होती आणि त्यावेळेस असं व्हायचं का महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती शाळेमध्ये गेला का त्याला विचारल्यानंतर तो मराठा सांगायचा. काय सांगायचा? मराठा सांगायचा. तर त्या निकषावर माझ्या बायकोचा शाळेचा दाखला हा
मराठा म्हणून आज स्थापित झाला मला. काय झाला? मराठा म्हणून स्थापित, मला मराठा म्हणून तो दाखला मिळाला. मी त्या शाळेत गेलो, त्यांना डोकं लावलं, तुमच्या शाळेला फी देतो, माझा दाखला बदलून द्या. त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. आणि त्याच कारणास तो जितू भाऊंच्या वडिलांचा दाखला त्या ख्रिश्चन शाळेमध्ये शिकल्या असल्यामुळं तो दाखला तो ख्रिश्चनचा असा झाल्यामुळं यांनी वारंवार तिथे जाऊन ते बदलण्याचा प्रयत्न केला, पण शाळेने त्याला नकार दिला. शाळा म्हणले आमच्याकडून बदलू शकत नाही. तर त्याच्याकरता ते महत्वाचा त्याच्यात जो गृह धरलेला पुरावा आहे हा 50 वर्षामागील पुरावा आहे. तर त्या जाळ पडताळणी समितीवर काहीतरी दबाव आणून दलित समाजासाठी लढणारा एक लढावा या हा कसा संपवायचा? तुम्हाला थोडेसे उदाहरणं देतो मी. इथून माग RPIचं काम करणारे प्रकाश कोपरे, त्यांना देखील समाजासाठी असं लढतो म्हणून एक दाबण्यात आलं. त्याच्यानंतर आमचे जगताप मामा, त्यांना पण समाजाचं काम करते म्हणून दाबण्यात आलं. आमचे शिंदे मामा, त्यांना देखील दाबण्यात आलं. आमच्या दाईबाई शेजवळ, त्यांना देखील दाब. तर ह्या एका गटाकडून ह्या दलित समाजावर नेहमी अन्याय झालेला आहे आणि त्या दलित समाजाचं मुंडकं वर नाही निघावा म्हणून हा समाज त्याला, हा घटक त्याला कायम दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दाबण्याच्या प्रयत्नातूनच आमच्या जितूभाऊवर हे ओढलेलं संकट आहे. जितूभाऊंनी समाज कार्यासाठी कोणत्याही समाजाला लढायची तयारी ठेवायची, रात्री ठेवायची, दिवसा ठेवायची. मग त्या समाज घटकांनी एकत्रित येऊन एका कोणत्या तरी एखाद्या माणसाला बरोबर घेऊन त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या जितू रणशूर यांचा दाखला हा आणि पद हे कसं जाईल याच्यावर फोकस करून हे घडवलेलं कारस्थान आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं काय थांबणार नाही. आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, नाही त्यांच्याकडून निकाल झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण आम्ही काय आमच्या दलित समाजाच्या नेत्याला संपू देणार नाही. हे तुम्हाला पत्रकारांना मी स्पष्ट सांगतो आणि समोरच्या घटकांना सुद्धा या माध्यमातून इंटिमेशन देतो. जर आम्ही तुमचं काढायला गेलो तर तुम्ही सुद्धा घरी बसल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तर रस्त्यावर उतरणार. हे 100% याच्यातून तुम्हाला मी इंटिमेशन देतो. आणि आम्ही काही शांत बसणार. तुम्ही किती लोक संपवणार आमचे? मी 30 वर्ष तुमच्यासाठी कष्ट केलं, तुम्ही मला सुद्धा संपवलं. पण आदरणीय कोल्हे साहेब, आदरणीय बिपिन दादा, आदरणीय स्नेहताई कोल्हे, आदरणीय आमदार विवेक भाई कोल्हे, हा आमचे हे कुटुंब आमच्या समाजासाठी वारंवार 70 वर्षापासून आमच्या समाजाला न्याय देता आल्यामुळे आमच्या समाजाला ते न्याय देते म्हणून तुम्ही संपवण्याचं काम करता, हे चालणार नाही. आम्ही तुम्हाला रस्त्यावर पकडू. माझं शाळेत दाखलं हिंदुमार तोच राहील ना, तोच राहील. हा बा, शाळेचा दाखला हिंदुमार आहे माझ्या मुलांचा. आणि घटनेनुसार 2008चा सुप्रीम कोर्टाचा केस लॉ जर पाहिला, असे अनेक केस आहेत. तर वयाच्या 18 वर्षानंतर त्या सज्ञान झाल्यानंतर त्या व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य राहतं. धर्म स्वातंत्र्य राहतं. अशी केस महाराष्ट्रात या अगोदर बी झालेली, मी नामोल्लेख करीत नाही. त्या केसमध्ये सुद्धा असंच मॅटर होतं. पण दुसरी गोष्ट अशी का मी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून 24 आवर काम करतो. मला रात्री 2ला फोन येऊन, तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे ग्रामीण भागात अन्याय होऊ. आता इथं पोळेगावून आलेले आमचे सुरेश आप्पा आहे, सुखदेव बालराज, ते पोळेगावून त्यांचं वय आता 70-72 आहे. मी फोन केला, वेळापूरचे कार्यकर्ते आलेले, ग्रामीण भागातले कार्यकर्ते आलेले, सुरेगावचे आलेले, धामोरीचे कार्यकर्ते आलेले. त्याचं कारण आहे का मी परत आमचे धोत्रेचे बी कार्यकर्ते आलेले, का मी 24 आवर काम करतो. त्या कार्यकर्त्याला जर चळवळीतला आणि फ्री सर्व्हिस आहे ना आपली, जे तुम्हाला बी कल्पना आहे, त्या कार्यकर्त्याला 24 घंटे काम कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं काम आमदार आशुतोष दादा काळेंनी केलं. ते त्यांच्या पेनचे भांडणं आल्यावर रात्री 2ला पोलीस स्टेशनला जातात. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या, समाजाचाच नाही, इतर समाजाचा कोणताही असू, त्याच्या आवाजावर मी रात्री उठतो. माझे जुने भाषणाचे व्हिडिओ काढता, फेक अकाउंटवरून ते आता व्हायरल करतात तोडमोड करून. माझं पूर्ण भाषण दाखवायचं. त्यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला समोर लढता येत नाही माझ्याशी तर फेक अकाउंटवरून लढू नका, ट्रोलिंग करू नका. मी जितेंद्र रणशूर समोरून वार करतो,
भाषण सुद्धा समोरून करतो. त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर तुम्ही मला त्या पद्धतीने द्या, फेक अकाउंटवरून देऊ नका. माझं एक भाषण 2 वर्षापूर्वीचं एका मोर्चात एका समाजासाठी मी केलेलं भाषण, ते भाषण तोडमोड करून त्याच्या फेक अकाउंटवर कॉमेंट करणं, त्याला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आणि जर असंच चालू राहिलं कायदेशीर कारवाई तर निश्चित करू, पण जो सापडला तर त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला भीमटोला आम्ही देणार. जो सापडला त्याला सोडणार नाही. आता सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि मी परत एकदा सांगतो, शर्यत अजून संपलेली नाही. ज्यांनी फटाकडे उडवायला लावले त्यांना मी एक गोष्ट सांगतो, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी लढाई जिंकलेली नाही. एवढंच सांगतो, हा त्यांना इशारा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. निमित्तानं आलेल्या सर्व जागरूक पत्रकारांना प्रथमतः जय महाराष्ट्र, जय भीम. उपरोक्त कागदपत्राच्या अन्वये पूर्वजांची जात ही पिढ्या 2 पिढ्यांपासून असताना केवळ ख्रिश्चन मिशनरीमध्ये, ब्रिटिश काळामध्ये ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिक्षण झालं आणि म्हणून वडिलांची जात बदलली. हा एक निकष लावून आदरणीय जितूभाऊ रणशूर यांच्यावरती जात पडताळणी समितीनं जाणीवपूर्वक अन्याय केला असं मला वाटतं. पूर्वजांचा समाज, पूर्वजांची जात ही हिंदू महार असताना आणि 2-3 पिढ्यांपासून आहे, परंतु ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिक्षण झाल्यामुळे वडिलांची जात बदलली. हा 20-24 वर्षापासून जितूभाऊ रणशूर सारखा उमदा नेता, दानशूर नेता आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये डॅशिंग नेता, हा सातत्याने चळवळीमध्ये समाजाच्या प्रश्नावरती धावून येणारा नेता, सातत्याने समाजाच्या वंचितांच्या प्रश्नावरती धावून येणारा नेता आणि अर्ध्या रात्री समाजाच्या प्रश्नाला, समाजाच्या हाकेला ओ देणारा नेता, माझे मामा कालकथित युवराजी रणशूर साहेब हे जितूभाऊंचे चुलते होते. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जितूभाऊंचे गावागावामध्ये नातेसंबंध आहेत. स्थानिक ठिकाणी देखील त्यांचे शिंदे कंपनीबरोबर नातेसंबंध आहेत, अशोक मामाबरोबर नातेसंबंध आहेत, रणशूर कंपनीबरोबर ते प्रॉपर धारणगावचेच आहेत. आणि असं असताना सातत्यानं जात पडताळणी समितीनं त्यांना मला वाटतं वेगळा निकष लावून उपनगराध्यक्ष पदावरून पदच्युत करण्याचा हा प्रयत्न हा जरी केलेला असेल, परंतु कायद्यानं जशा पद्धतीने निकाल दिला तशा पद्धतीनं कायद्यानं पुढे अपील करण्याची देखील या ठिकाणी सवलत ठेवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जितूभाऊ हे पुढील कायदेशीर बाबीसाठी पुढील काम ते करणारच आहेत. परंतु मला वाटतं सातत्यानं प्रस्थापितांनी या ठिकाणी जितूभाऊवरती हा अन्याय केलेला आहे. भविष्य काळामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे. परंतु जितूभाऊ सारख्या माणसाला या ठिकाणी कायद्याचा ससेमिरा दाखवून, कायद्याचा धाक दाखवून, कायद्याच्या चौकटीमध्ये नको असलेल्या नियमामध्ये बसून या ठिकाणी त्रास देण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हे काही मला वाटतं हे तमाम रिपब्लिकन चळवळीसाठी, तमाम सामाजिक कामासाठी बरोबर नाही. आमचे नेते सन्माननीय बिपिनदादा कोले साहेब असतील, सन्माननीय सहकारातील नेते आदरणीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय स्वर्गवासी शंकररावजी कोले साहेब असतील किंवा सध्याचे आमदार सन्माननीय विवेक भैया कोले असतील, यांच्या माध्यमामधून वंचित समाजाला सत्तेमधील वाटा देण्यासाठी सातत्याने न्याय देण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी तालुक्यामधील धामोरी या गावी माझे चुलती सन्माननीय क्रांतिताई बाळासाहेब अहिरे यांना या ठिकाणी 5 वर्ष सरपंच पदावरती बसवलं. या ठिकाणी कारखान्याच्या सत्ताकारणामध्ये सत्तेमध्ये वाटा देत असताना सन्माननीय रमेशजी घोडराव साहेब यांना देखील या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदी मला वाटतं त्यांनी बसवलं. उभ्या महाराष्ट्रामध्ये वंचितांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम, गाव कुसाबाहेरच्या माणसांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम आदरणीय कोले साहेबांच्या परिवारानं केलं. हा उपकार या ठिकाणी समाजावरती आहे. आणि आताही या ठिकाणी आदरणीय जितूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सौभाग्यवती सुरेखाताई राक्षे यांना देखील कोपरगावच्या नगरपालिकेच्या या ठिकाणी पूर्वी नगराध्यक्षपदी बसवलं. आता सन्माननीय प्रकाशभाऊ शिंदे यांना देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती त्यांनी बसवलं होतं. आणि आताही या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमामधून आदरणीय जितूभाऊंना देखील ही संधी या ठिकाणी दिली गेली होती. परंतु या ठिकाणी मला वाटतं प्रस्थापितांनी या ठिकाणी कायद्याचा धाक दाखवत या ठिकाणी जितूभाऊंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.